गीतामाहात्म्यं धरोवाच भगवन् परमेशाना भक्तिरव्यभिचारिणी प्रारब्धं भुज्यमानस्य कथं भवति हे प्रभो। विष्णुर्वाच प्रारब्धं भुज्यमानो हि गीताभ्यासरतः सदा समुक्तससुखी लोके कर्मणा नोपलिप्यते। महापापादिपापानि गीताध्यानं करोति चेत् क्वचित् स्पर्शं न कुर्वन्ति नलिनीदलमम्बुवत्। गीतायाः पुस्तकं यत्र यत्र पाठः प्रवर्तते तत्र सर्वाणि तीर्थानि प्रयागादीनि तत्र वै। सर्ववेदाश्च ऋषयो योगिनः पन्नगाश्च ये गोपाला गोपिका वापि नारदोद्धवपार्षदैः निवसन्ति सदा तत्र यत्र गीता प्रवर्तते। यत्र गीता विचारश्च पठनं पाठनं श्रुतं तत्राहं निश्चितं पृथ्वी निवसामि सदैव हि। गीताश्रयेऽहं तिष्ठामि गीता मे चोत्तमं गृहम्। गीता ज्ञानमुपाश्रित्य त्रिलोकान् पालयाम्यहम्। गीता मे परमा विद्या ब्रह्मरूपा न संशयः। अर्धमात्राक्षरा नित्या सा निर्वाच्य पदात्मिका। चिदानन्देन कृष्णेन प्रोक्ता स्वमुखतोऽर्जुनं वेदत्रयी परानन्दा तत्त्वार्थज्ञानसंयुता। एष्टादशं जपेन्नित्यं नरो निश्चलमानसः ज्ञानसिद्धिं स लभते ततो याति परं पदं। पठे समर्थः सम्पूर्णे ततोऽर्धं पाठमाचरेत् तदा गोदानजं पुण्यं लभते नात्र संशयः। त्रिभागं पाठमानस्तु गङ्गास्नानफलं लभेत् षडंशा जपमानस्तु सोमयागफलं लभेत्। एकाध्यायं तु यो नित्यं पठते भक्तिसंयुतः रुद्रलोकं समाप्नोति गणो भूत्वा वसेच्चिरम्। अध्यायं श्लोकपादं वा नित्यं यः पठते नरः स याति नरतां यावन्मन्वन्तरवसुन्धरे। गीताया श्लोकदशकं सप्तपञ्चचतुष्टयं द्वौ त्रिनेकं तदर्धं वा श्लोकानां यः पठेन्नरः चन्द्रलोकमवाप्नोति वर्षाणामयुतं ध्रुवम्। गीतापाठसमायुक्तो मृतो मानुषतां व्रजेत् गीताभ्यासं पुनः कृत्वा लभते मुक्तिमुत्तमां। गीतेत्युच्चारसंयुक्तो म्रियमाणो गतिं लभेत्। गीतार्थश्रवणो सक्तो महापापयुतोऽपि वा वैकुण्ठं समवाप्नोति विष्णुना सह मोदते। गीतार्थं ध्यायते नित्यं कृत्वा कर्माणि भूरिशः जीवन्मुक्तसविज्ञेयो भवत्यत्र न संशयः। मलनिर्मोचनं पुंसां जलस्नानं दिने दिने सकृद्गेसाम्बसि स्नानं संसारमलनाशनम्। गीतामाश्रित्य बहवो बभूजो जनकादयः निर्धूतकल्मषा लोके गीतायातः परं पदम्। ये शृण्वन्ति पठन्त्येव गीताशास्त्रमहर्निशं न ते वै मानुषाग्नेया देवा एव न संशयः। ज्ञानाज्ञानकृतं नित्यम् इन्द्रियैर्जनितं च यत् तत्सर्वं नाशमायाति गीतापाठेन तत्क्षणात्। दिक्तस्य ज्ञानमाचारं व्रतं चेष्टां तपोयशः गीतार्थं पठनं नास्ति नाधमस्तत्परो जनः। संसारसागरं घोरं तर्तुमिच्छति यो जनः गीतानावं समारुह्य पारं याति सुखेन सह। गीतायाः पठनं कृत्वा महात्म्यं नैव यः पठेत्
ವೃಥಾ ಪಾಠೋ ಭವೇತ್ತಸ್ಯಾಶ್ರಮಂ ಏವ ಹೃತಃ ಏತನ್ಮಾಹಾತ್ಮ್ಯ ಸಂಯುಕ್ತಂ ಗೀತಾಭ್ಯಾಸಂ ಕರೋತಿ ಯಃ ಸ ತತ್ಫಲಮವಾಪ್ನೋತಿ ದುರ್ಲಭಾಂ ಗತಿಮಾಪ್ನುಯಾತ್ ಮಹಾತ್ಮ್ಯಮೇತದ್ಗೀತಾಯಾಃ ಮಯಾ ಪ್ರೋಕ್ತಂ ಸನಾತನಂ ಗೀತಾಂತೆ ಚ ಪಠೇದ್ಯಸ್ತೋ ಯದುಕ್ತಂ ತತ್ಫಲಂ ಲಭೇತ್. ಓಂ ತತ್ಸದಿತಿ. ಶ್ರೀವರಾಹಪುರಾಣೇ ಗೀತಾಮಾಹಾತ್ಮ್ಯಂ ಸಂಪೂರ್ಣಂ. ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾರ್ಪಣಮಸ್ತು. ಪ್ರಾರಬ್ಧವನ್ನು ಅನುಭವಿಸುವವನು ಯಾವಾಗಲೂ ಗೀತೆಯನ್ನು ಓದುವುದರಲ್ಲಿ ಆಸಕ್ತನಾದರೆ ಅವನು ಬಂಧಮುಕ್ತನಾಗುತ್ತಾನೆ. ಅವನಿಗೆ ಕರ್ಮಗಳು ಬಾಧಿಸಲಾರವು. ಗೀತೆಯ ಧ್ಯಾನವನ್ನು ಮಾಡುವವನಿಗೆ ಮಹಾಪಾಪಗಳು ಕೂಡ ಪಾತಕಗಳೂ ಕೂಡ ಕಮಲದ ಎಲೆಗಳಿಗೆ ನೀರು ಹೇಗೋ ಹಾಗೆ